आजचा दिवस आपण जे काही वचन आपण आहे ना ऐकायला ना, देव प्रीती आहे म्हणून. देव प्रीती आहे म्हणजे देवाने ना, देव स्वतः आपण पाहत असतो की तो वचन सांगितल्याप्रमाणे योहानाचे पहिले पत्रामध्ये ना आपण 4 अध्याय आणि 8 वचन जेव्हा पाहत असतो, कारण देव प्रेम स्वरूप आहे. कारण देव प्रेम स्वरूप आहे म्हणून आहे ना, जेव्हा देवाची वचन आपण आहे ना पाहत असतो, देव असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये प्रेम आहे. येशू ख्रिस्तामध्ये प्रेम आहे आणि येशू ख्रिस्त आहे ना एक प्रेम आहे. म्हणून आपण जेव्हा देवाविषयी जेव्हा पाहत असतो की ना, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण आहे ना समजून घेत असताना, म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी जेव्हा ना आपण पाहत असताना ना, देवाने ना प्रेम आहे. देव प्रेम आहे. त्यासाठी येशू ख्रिस्त प्रेम असल्यामुळे ना, येशू ख्रिस्ताचे ना जे प्रेम मनुष्यावर आहे ना कसं त्यांनी प्रकट केलं. येशू ख्रिस्ताने ना प्रेम आहे आणि येशू ख्रिस्ताचे जे प्रेम आहे ना मनुष्यावर कसं त्यांनी ना प्रकट केलं आणि येशू ख्रिस्ताचे प्रेम मनुष्याला कसं त्यांनी दाखवलं. म्हणून आपण जेव्हा पाहत असतो रोमकरास पत्र आणि ना 5वा अध्याय आणि 8वा वचन जेव्हा पाहत असताना, रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि ना 8वा वचन, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाप्रमाणे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. म्हणजे येशू ख्रिस्ताचे प्रेम याप्रमाणे आपल्यावर प्रकट होत आहे की आपण पापी असता येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण पावला. म्हणजे येशू ख्रिस्ताचे प्रेम दाखवायला, म्हणजे येशू ख्रिस्ताने ना आपल्यावर एवढं प्रेम दाखवलं की ना स्वतः येशू ख्रिस्ताने ना वधस्तंभावर आपल्यासाठी मरण सोसलं. त्याने येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावर मरण सोसलं. आपण जेव्हा पापी होतो म्हणजे आपण एक आहे ना, येशू ख्रिस्ताने ना आपल्यासाठी ना मरण सोसलं म्हणजे आपण पापी असताना म्हणतात, आपण पापी असताना म्हणजे आपण आहे ना या जगामध्ये ना एक पाप असलेला मनुष्य आपण पाहत असतो. आपण जेव्हा पाहत असतो की परमेश्वराची ना म्हणजे वचन रोमकरास पत्र 5वा अध्याय 8 वचन मध्ये ना पाहत असताना, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाप्रमाणे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. म्हणजे आपण पापी असता म्हणजे आपल्यामध्ये आहे ना, आपण आदामापासून जेव्हा पाहत असतो मनुष्य आहे ना एक पापामध्ये आहे. आदामापासून जेव्हा पाहत असतो, पहिला आदाम आणि हव्वाने ना देवाची ना आज्ञा मोडून आहे ना पाप केलं. जेव्हा पहिला या जगामध्ये पाप आला म्हणलं तर आहे ना, आदाम आणि हव्वाने ना देवाची आज्ञा मोडून आहे ना जेव्हा पाप केलं, त्या पापाच्या द्वारे मनुष्यामध्ये आदामापासून आहे ना सर्व मनुष्यामध्ये आहे ना पाप आलेला आहे. आदामापासून सर्व मनुष्यामध्ये पाप आलेला आहे. म्हणून आपण पण आहे ना या जगामध्ये आहे ना पाप केलं. देवाची ना वचन याप्रमाणे शिकवतात की आपल्याला आपण पाप केलं म्हणून आहे ना देवाची गौरवापासून आहे ना आपण लांब झालो. आपण पापामध्ये राहत असताना देवाच्या महिमेपासून आहे ना आपल्याला पाप लांब केलं. म्हणून आपण जेव्हा पापामध्ये राहत असताना येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसलं. ते आपण पापी असताना. म्हणून जेव्हा आपण आहे ना पाहत असतो की ना देवाची वचन आपण रोम 5 आणि 8 मध्ये ना येशू ख्रिस्ताचे प्रेम याप्रमाणे त्यांनी ना प्रकट केलं की येशू ख्रिस्ताने की आपण पापी असताना ना येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसलं. याच्यासाठी की आपण या मरणापासून आहे ना मुक्त होण्यासाठी. म्हणून देवाची वचन आहे ना आपल्याला याप्रमाणे शिकवतात की आपण पापी असताना येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसून येशू ख्रिस्त आपल्याला सर्व मरणापासून मुक्त केलं. परमेश्वरा
म्हणून देवाची जेव्हा आपण वचनाकडे ना आपण पाहत असताना परमेश्वराचे प्रेम दिसतात आपल्याला. वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने ना आपल्यावर आहे ना प्रेम दाखवलं. वधस्तंभावर येशू ख्रिस्त आपल्यावर आहे ना प्रेम दाखवून आहे ना त्यांनी वधस्तंभावर आपण पाहत असतो येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण सोसलं. त्या वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे येशू ख्रिस्त आपल्याला सर्व पाप शाप मरण आणि नरकापासून आहे ना येशू ख्रिस्तानी आपल्याला मुक्त केलेलं आहे परमेश्वराने. त्यासाठी अजून आपण एक वचन जेव्हा पाहत असतो परमेश्वराच्या नावामध्ये एपिस्करास पत्र 1 अध्याय जेव्हा ना 4 वचन पाहत असताना प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. देवाची वचन याप्रमाणे आपल्याला याप्रमाणे स्पष्ट शिकवतात की देवाची वचन आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने आपण प्रेमामध्ये म्हणजे देवाच्या प्रेमामध्ये येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलेला आहे. पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून म्हणजे देवाच्या प्रेमामध्ये येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आपण पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. म्हणजे येशू ख्रिस्ताने जग निर्माण होण्याच्या अगोदरच परमेश्वरांनी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलं की आपण येशू ख्रिस्तामध्ये पवित्र व निर्दोष होण्यासाठी. येशू ख्रिस्तामध्ये आपण पवित्र व निर्दोष होण्यासाठी ना येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडलेला आहे. येशू ख्रिस्ताने आपल्याला निवड केलं परमेश्वराने की आपण कसं राहण्यासाठी ख्रिस्तामध्ये पवित्र व निर्दोष राहण्यासाठी. म्हणजे ख्रिस्तामध्ये आपण पवित्र व निर्दोष राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने या जगाच्या स्थापन करण्यापूर्वी परमेश्वरांनी आपल्याला निवडलेला आहे. परमेश्वरांनी ना त्याचे प्रेम प्रकट कराले येशू ख्रिस्ताने. देवाचे प्रेम आपल्यावर याप्रमाणे आहे. देवाचे प्रेम एवढं प्रकट करालं की त्यांनी ना आपण त्यांच्यामध्ये आहे ना पवित्र राहायला पाहिजे. येशू ख्रिस्ताचे ना प्रेम याप्रमाणे दिसतात की आपल्याला देवामध्ये ना आपण आहे ना पवित्र व निर्दोष व्यक्ती राहायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ताने ना वधस्तंभावर मरण सोसले. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण सोसण्यासाठी तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तामध्ये पवित्र व निर्दोष राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण सोसलं. तुम्ही पवित्र व्हावं आणि मी पण पवित्र व निर्दोष व्यक्ती राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने ना त्याचे प्रेम प्रकट करायला आपल्यामध्ये. येशू ख्रिस्ताचे प्रेम याप्रमाणे आपल्याला दिसतात की आपण त्याच्या ख्रिस्तामध्ये ना आपण पवित्र राहायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये आपण पवित्र राहायला पाहिजे. देवामध्ये आपण कसं राहायला पाहिजे पवित्र राहायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने त्यांनी वधस्तंभावर मरण सोसण्याची आणि वधस्तंभावर जाण्यासाठी आहे ना त्यांनी प्रत्येक मनुष्यासाठी. आज तुम्ही देवाची वचन ऐकायला ना परमेश्वराची वचन तुम्ही ना ऐकायला तुम्ही वचन म्हणजे तुम्ही देवाची वचन ऐकायला म्हणलं तर आहे ना परमेश्वराची वचन. या वचनाच्या द्वारे तुमचं जीवन परमेश्वराने ना पवित्र व निर्दोष करण्यासाठी येशू ख्रिस्ताने पवित्र व निर्दोष करण्यासाठी आणि ख्रिस्तामध्ये आहे ना तुम्ही त्याच्या प्रेमामध्ये राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने ना तुम्हाला निवडलं परमेश्वराने. आज तुम्ही वचन ऐकून तुम्ही जेव्हा परमेश्वराचे ना वचन ऐकून तुम्ही ख्रिस्ताला स्वीकार केलं त्याचे प्रेम तुमच्यावर राहणार आहे. तुम्ही समजून घेत असतात की माझ्यावर कोण प्रेम करत नाही.
मला सर्वजण द्वेष करत असतात, मला माझ्यावर प्रेम नाही कोणाला. माझ्या घरातला व्यक्ती कोणी पण माझ्यावर प्रेम करणार नाही. मी समाजात गेलं तर मला कोण प्रेम करणार नाही. माझे जीवन असंच राहणार आहे का, मी असंच नेहमी राहणार आहे का, म्हणून आहे ना तुम्ही नेहमी एक विचारामध्ये राहत असतात. माझं जीवन याचप्रमाणे राहणार आहे, माझ्या जीवनात कुठलाही पण आशीर्वाद दिसणार नाही. माझं जीवन आहे ना नेहमी एक ना संकटामध्ये दुःखामध्ये राहणार आहे, असं तुम्ही नेहमी विचार करत असलेलं ना, तुम्हाला परमेश्वर आज आहे ना तुमच्यासोबत वचनाच्या द्वारे त्यांनी बोलायला तुम्हाला की परमेश्वर म्हणतात मी तुमच्यावर प्रेम करत आहे. परमेश्वर सांगायला तुम्हाला ना की मी तुमच्यावर प्रेम करायला, मी तुझ्यासाठी ना मी वधस्तंभावर मरण सोसलं. माझं वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे मी तुला ना सर्व पाप शाप आणि जे काही तुझं जीवनात दुःख आहे त्या दुःखापासून मी तुला सोडविणार आहे. परमेश्वराची वचन आहे ना, परमेश्वर तुमच्यासोबत आहे ना क्लिअर बोलायला तुम्हाला, त्याची प्रेम प्रकट करायला आज. कारण की परमेश्वराची प्रेम आहे ना आपल्याला याप्रमाणे दिसतं. आपल्यावर कोणी प्रेम नाही केलं, या जगात कोणीही प्रेम करू दे नाही करू दे, आपल्या माझ्यावर कोण प्रेम करत नाही, माझ्याकडं कोणाचं प्रेम नाही, माझ्या आई वडील प्रेम केलं नाही मला, माझ्या कुटुंबातलं कोणीही प्रेम दाखवत नाही मला. मी समाजात गेलं तर कुठेही लोकांनी मला द्वेष करत असतात. मला अनेक दुःख आहे, माझे जीवन आहे ना नेहमी दुःखामध्येच आहे. मी जगू का मरू असं तुम्ही नेहमी चिंता करत बसलेलं ना, तुमच्यासाठी परमेश्वर याप्रमाणे बोलालं की परमेश्वर म्हणतात माझं प्रेम तुझ्यावर मी दाखवत आहे. म्हणतो मी तुझ्यासाठी ना वधस्तंभावर मरण सोसलं, म्हणजे मी तुझं जीवन माझ्या प्रेमाच्या द्वारे मी तुझं जीवन बदलणार आहे. म्हणतो परमेश्वर माझं प्रेमाच्या द्वारे मी तुझं जीवन बदलणार. तू जे काही माझ्या समोर आहे ना आज प्रार्थना करणार, जे काही तू मागणी करणार ते सर्व मी तुला देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात. मी तुझ्या जीवनात आहे ना एक आशीर्वाद घेऊन येण्यासाठीच आहे ना मी या जगात आलो म्हणलं परमेश्वराने. मी तर तुझं जीवन आहे ना एक आशीर्वादामध्ये बदल व्हावं म्हणून परमेश्वराची इच्छा असते. परमेश्वराची आशा असं आहे की ना प्रत्येक मनुष्याचं जीवन आहे ना देवाच्या प्रेमामध्ये बदल व्हायला पाहिजे. परमेश्वराची एक आशा परमेश्वराच्या मनामध्ये, परमेश्वराच्या हृदयामध्ये ना याप्रमाणे आहे, तुझं जीवन आहे ना येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित एक जीवन व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने ना वचनाच्या द्वारे आज तुझ्या समोर येऊन उभारलेला आहे. वचनाच्या द्वारे परमेश्वर आज तुमच्या घरामध्ये येऊन आहे ना उभारलं की परमेश्वर म्हणतात मी तुला ना दुःख काढून मी तुझं जीवन एक आनंदामध्ये बदल करतो. दुःखापासून आहे ना मी तुम्हाला मुक्त करून आहे ना तुझं जीवन एक आशीर्वादामध्ये मी बदल करतो. म्हणून परमेश्वराची ना वचन आपण जेव्हा पाहत असतो, पौलाची इपिस्करास पत्र 2 अध्यायमध्ये 4 आणि 5, तरी देव दयावान आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मूर्त झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. परमेश्वराचे वचन आपण जेव्हा पाहत असतो, पौलाचे ना आपण 2 अध्याय आणि 4 आणि 5 मी वाचून दाखवतो. तरी देव दयावान आहे. देव कसा आहे? दयावान आहे. तरी देव दयावान आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मूर्त झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे, आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे, येशू ख्रिस्त म्हणजे देवाचे प्रेम बघा, येशू ख्रिस्ताचे प्रेम दिसतात आपल्यावर, येशू ख्रिस्ताची प्रेम दिसायला आपल्यावर. इथं देवाची वचन आहे ना क्लिअर सांगतात की परमेश्वर स्वतः म्हणजे आपण देवाची वचनानुसार पाहिल्यावर की
अपराध आपल्या अपराधामुळे मूर्त झालो असताही, म्हणजे आपण पाप करून कसं आहे ना मरणामध्ये गेलो आपण. आदामांनी पाप जेव्हा केल्यावर आहे ना त्यांना मरण आलं होतं. तसं प्रत्येक मनुष्य आहे ना जेव्हा पापामध्ये राहत असताना पापाच्या द्वारे त्यांच्या जीवनात मरण असताना परमेश्वर म्हणतात तरी देव दयावान आहे म्हणून. म्हणजे इथं देवाचे वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की देव दयावान आहे. त्यासाठी तर देवाची वचन शिकवतात आपल्याला देव दयावान आहे म्हणून आपल्या अपराधामुळे मूर्त झालो असताना, म्हणजे आपण जेव्हा पाप केलो पापाच्या द्वारे आपल्याला आपले अपराध, आपण जेव्हा अपराधामध्ये असतो जेव्हा मूर्त झालो, आपण मूर्त झालो तरी मरणामध्ये असताना पण परमेश्वराची वचन आपल्याला ख्रिस्ताबरोबर, म्हणजे त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमा, म्हणजे स्वतःच्या परमप्रेमामुळे, म्हणजे येशू ख्रिस्ताने ना आपण जेव्हा पापामध्ये होतो आपण देवाच्या विरुद्ध जीवन जगत होतो, परमेश्वराची विरुद्ध जीवन, परमेश्वराचे ना आपण परमेश्वराला पाहत नव्हतो, आपण फक्त पापाच्या कार्याकडे लक्ष दिलेलं होतं. परमेश्वराच्या आज्ञाच्या विरुद्ध जीवन होतं आपलं, परमेश्वराच्या विचाराच्या विरुद्ध आपलं जीवन, आपल्याद्वारे परमेश्वराला ना आपण अनेक वेळा दुःख दिलो. आपण केलेल्या पापाच्या द्वारे, आपण आहे ना करत असलेल्या पापाच्या द्वारे परमेश्वराला अनेक वेळा ना त्यांना दुःख दिलो, तरी परमेश्वराने ना आपल्यावर आहे ना प्रेम दाखवलं. म्हणलं त्याने परमेश्वराने आपल्यावर प्रेम दाखवलं. त्यासाठी तर देवाची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट म्हणतात की आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे, देवाच्या परमप्रेमामुळे परमेश्वराची वचन आपण पाहतो ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. येशू ख्रिस्त जसं ना म्हणजे वधस्तंभावर मरण सोसून तिसऱ्या दिवशी त्याने ना परत समाधीमधून बाहेर येऊन जिवंत झाला. येशू ख्रिस्ताने ना वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे आपल्या पाप सर्व नाश करून, मरणाला ना नाश करून ख्रिस्तामध्ये आपल्याला जिवंत केलं परमेश्वराने. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमाने गौरव करतो बाबा. तू आज आमच्यावर तू प्रेम केलेस बाबा, तुझं प्रेमाच्या द्वारे तू आमच्यासाठी बापा तू वधस्तंभावर मरण सोसलं. तुझ्या मरणाच्या द्वारे बापा आज आम्हाला मरणापासून मुक्त करून सार्वकालिक बापा जीवन देऊन बापा तुझ्या कृपा आमच्यावर दाखवल्याबद्दल तुला धन्यवाद. तुझा अभिषेक आमच्यावर येत असताना बापा, तुझं पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करत असताना तुला महिमाने गौरव होऊ दे. तू केलेल्या बापा कार्याबद्दल तुला धन्यवाद बापा. वचन ऐकलेला प्रत्येकानं तू आठवण कर. मी सर्वांसाठी मी प्रार्थना करत असताना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांना मरणापासून तू मुक्त कर, पापापासून तू मुक्त कर, शापापासून तू मुक्त कर, रोगापासून तू मुक्त कर बापा. आणि बापा सर्व संकटापासून तू मुक्त करून तुझं प्रेम प्रत्येक व्यक्तीवर नेहमी राहण्यासाठी तू सहाय्य कर. तुझं प्रेमामध्ये बापा तुझं लेकरं राहण्यासाठी तू सहाय्य कर. तुझं अभिषेकामध्ये तुझं लेकरं राहण्यासाठी तू सहाय्य कर. महिमाने गौरव करतो येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो.